खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा शहरात होणार राजपथ 13 कोटी मंजूर। नामदार जयकुमार भाऊ रावल। शिंदखेडा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक हा रस्ता राजपथच्या धर्तीवर नवीन तयार करण्यासाठी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री यांनी अर्थसंकल्प अधिवेशन 2026 मध्ये 13 कोटी रुपये मंजूर करून शिंदखेडा शहराच्या विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण केला असून शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला। या रस्त्याचं काम व्हावे या मागणीसाठी माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्यासह माजी नगराध्यक्षा रंजनीताई वानखडे व माजी विद्यमान उपनगराध्यक्ष गटनेते सभापती नगरसेवक व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून मागणी होती। यावेळी जल्लोष करताना भाजपा कार्यकर्त्यांनी भगवा चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त केले। नामदार जयकुमार भाऊंचे आभार मानले। यावेळी उपनगराध्यक्ष उदय देसले, धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, सभापती मनोहर पाटील, सुयोग भदाणे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, माजी शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद पाटील, नगरसेवक प्रतिनिधी दादा मराठे, गुलाब सोनवणे, संदीप राजपूत, चंद्रकांत सोनवणे, गोपाल चौधरी, राहुल महिरे, पंडित फुले, बबलू देवरे, श्याम फुले, राकेश जाधव, अमोल मोरे, महेंद्र तमखाणे, दिनेश माळी, राजेंद्र मराठे, गणेश जगदाळे आदी उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। ऐतिहासिक बाब आज आपल्या महाराष्ट्र राष्ट्र शासनाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये भगवा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान होणारा जो राजपथ आहे या राजपथाला 13 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि या राजपथातून शिंदखेड्याच्या वैभवात एक मोठी भर पडणार आहे आणि सुंदर शिंदखेडा तयार होणार आहे। जे जयकुमार भाऊ रावल यांचे स्वप्न आहे सुंदर शिंदखेडा माझे शिंदखेडा हे साकारले जाणार आहे। तरी जयकुमार भाऊ रावलांनी शिंदखेडा शहराचा सुंदरतेचा आणि वैभवतेचा ध्यास घेतलेला आहे आणि तो ध्यास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच गटनेते प्रतिनिधी चेतनजी परमार तसेच सगळे नगरसेवक आणि सभापती या सगळेजण त्यांची धुरा सांभाळणार आहेत। तरी जयकुमार रावल भाऊ यांनी जो विकासाचा ध्यास घेतला त्याला आमचं पूर्ण सगळं सहकार्य असेल आणि भाऊंचं विशेष लक्ष शिंदखेड्यावरती राहील। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज चौक या शिंदखेडा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी तथा उपनगराध्यक्ष सभापती नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या मार्फत एक जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आला। या जल्लोषाचे कारण म्हणजे शिंदखेडा शहराला खऱ्या अर्थाने शहर पण येण्यासाठी आणि भाऊंचं जे वाक्य आहे बोले तैसा चाले त्याचे वंदी ते पाऊले या युक्तीप्रमाणे भाऊ नेहमी वागत असतात आणि याचं जिवंत उदाहरण आपण शिंदखेडा शहरातील नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी साक्ष आहात आणि प्रत्येक गोष्टी भाऊ जे बोलतात ते करतात। पुन्हा एकदा शिंदखेडा शहराचे वैभव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक या रस्त्याचं खऱ्या अर्थाने राजपथाचं या रूप या रस्त्याला येणार आहे। यासाठी तब्बल 13 कोटी रुपये या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026च्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये भाऊंनी 13 कोटी रुपये शिंदखेडा शहरासाठी मंजूर करून दिले। मी विशेष भाऊंचं शिंदखेडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि बऱ्याच वर्षापासून या खऱ्या अर्थाने या बऱ्याच संघटना असतील, बरेच पक्ष असतील किंवा बरेच व्यक्ती असतील, बरेच पदाधिकारी असतील, सगळ्यांच्या मार्फत वैयक्तिक असतील, सार्वजनिक असतील या रस्त्याची भरपूर प्रमाणात अशी मागणी करण्यात आली होती आणि खऱ्या अर्थाने भाऊ सगळ्यांचं ऐकून घेतात। हे भाऊसाठी आणि शहरासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। मी शिंदखेडा शहरातील तमाम नागरिकांच्या वतीने आदरणीय भाऊंचं हृदयाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद भाऊ। असंच आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.